नमस्कार मंडळी, आज मी पौष्टिक हेल्दी नाश्ता तुम्हाला दाखवणार आहे. अगदी झटपट घरगुती साहित्यातच कलरफुल भाज्यांमध्ये. मुलांना कळणार सुद्धा नाही यामध्ये भाज्या आहेत ते. मुले भाज्या खायला मागत नाहीत. या पद्धतीने केले की बरोबर त्यांच्या पोटात भाज्या जातात. खूप झटपट हेल्दी नाश्ता मी दाखवत आहे तुम्हाला. नक्की ट्राय करा. खुसखुशीत कुरकुरीत मस्त नाश्ता होतो हा. टॅमॅटोचा सॉस किंवा दह्यासोबत खूप छान लागतात, किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणीही बनवू शकता. बघू शकता तुम्ही, मी वेगवेगळ्या शेपमध्ये बनवलेलं आहे. तुम्हीही तुमच्या मुलांना आवडतील अशा शेपमध्ये बनवा. मुले खूप खुश होतील व आवडीने खातील. सकाळच्या टायमाला एवढा पौष्टिक नाश्ता त्यांच्या पोटामध्ये जाईल. भरपूर भाज्यांचा समावेश आहे त्यामध्ये. खूप हेल्दी नाश्ता आहे. लहान मुलांसोबत मोठेही तितकेच खुश होतील. बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी वेगवेगळ्या शेपमध्ये हा मी बनवलेला आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात होणारा नाश्ता आहे आणि तितकाच पौष्टिकही आहे. या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजूनही भाज्या वाढवू शकता. मिरची, कांदा, शिमला मिरची, टॅमॅटो, बटाटा हे सगळे मी घेऊन यामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा तेल यामध्ये घालून जरा परतून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घेतलेले आहे. तुम्ही फक्त तेलात किंवा फक्त तुपातही करू शकता. तुपामुळे चव मात्र भारी येते, वासही सुंदर येतो. या ठिकाणी बटाटा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत साल काढून. बटाटा साल काढून आधी स्वच्छ धुवून आणि मग किसायचं आहे. नंतर अजिबात त्याला पाण्यात टाकायचं नाही, डायरेक्ट आपण करायलाच घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा. या पद्धतीने कलरफुल भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजूनही भाज्या घालू शकता. मुले अजिबात भाज्या खायला मागत नाही. मग ना आपण थोडीशी लपवाछपवी करून असे पदार्थ बनवू शकतो. त्यांना कळणारही नाही आणि चविष्टही लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलांबरोबर तुम्हीही आवडीने खाल. मुलेही तितक्याच आवडीने खातील आणि सारखा तुम्हाला हाच नाश्ता बनवायला सांगतील. एवढा झटपट आणि छान होतो हा नाश्ता. भाज्या जास्त शिजवून घेतलेल्या नाहीत, थोडंसंच आपण परतून घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 मोठी वाटी रवा घेणार आहे बारीक. त्याप्रमाणे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. यामध्ये घालून मी थोडं पाणी घालून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. चांगला चाळून घेतलेला आहे तो. आता चवीनुसार म्हणजे 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. यामध्ये 1 चमचा मीठ घातल्यावर चांगले ढवळून घेतलं आणि यामध्ये मी आता रवा घातलेला आहे. 1 वाटी रवा आहे हा. बारीक रवा आहे. आता आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं. अजिबात गुठळ्या करायच्या नाहीत. चांगले ढवळून एका दिशेने चांगले परतून घ्यायचं. अजिबात गुठळ्या करायच्या नाहीत किंवा असं केल्याने होणारही नाही. चांगला याचा एक गोळा करून घ्यायचा. रवा पाणी पटकन शोषून घेतो, त्यामुळे पटापट ह्याला परतून घ्यायचं. गुठळ्या होऊन द्यायचं नाही. तुम्हाला अशी फिरवायला जमत नसले तर तुम्ही या ठिकाणी लाटण्याचाही वापर करू शकता. आपल्या हाताला तर जाणवतं की घट्ट झालंय गोळा आपला. आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद करून टाकायचा. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. गॅस या ठिकाणी बंद करायचा आणि बाजूला काढून हे थंड होऊन द्यायचं. 1-2 मिनिटांनी थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये आपल्याला काढायचं आहे हे, आणि मिश्रण कोमट असतानाच चांगले मळून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे याला तुम्ही शेप देऊ शकता. तुमच्या मुलांना आवडेल त्याप्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता. बघू शकता व्हिडिओमध्ये अशाप्रमाणे तुम्ही वेगवेगळे शेप त्याला देऊ शकता. नाश्ता तोच, पण असे वेगवेगळे शेप देऊन आपण जर बनवले तर मुलांना काहीच कळत नाही. मुले लहान असतात, त्यांना काहीतरी वेगळं असं बनवून ते खातात आवडीने. लहान मुलेच काय हो, आपणही आवडीने खातो आणि दिसायलाही खूप छान दिसतं असं वेगवेगळ्या शेपमध्ये. तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे किंवा तुमच्या आवडीने त्याला आकार देऊ शकता. वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. काहींना मी मेंदूवडेसारखी शेप दिलेला आहे. मच्छी शेप पण देऊ शकता तुम्ही. तळल्यावर जसं काय मच्छीचा पीसच वाटतो. पोळपाटावर मी थोडा गोळा घेतला आणि व्यवस्थित त्याला मळून घेतला आणि व्यवस्थित त्याला मोठा असा रोल करून घेतला. आता ते रोल मी असे चाकूने कापलेले आहेत. बघू शकता तुम्ही. या शेपप्रमाणे तुम्ही त्यांना आकार देऊ शकता. काही नाही हो, फक्त मुलांच्या आवडीनिवडी जपून केलेला पदार्थ आहे हा, आणि तितक्या शांतपणे सावकाश मी तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आता मस्त तेल गरम करून मी त्यामध्ये हे सगळ्या वड्या सोडलेल्या आहेत. मंद आचेवर चांगल्या खरपूस भाजून घ्यायचे आहेत. पूर्ण घरामध्ये खमंग वास सुटलेला आहे. भाज्यांचा फ्लेवर मस्त उतरतो या पदार्थामध्ये. खूप छान चव लागते. तुम्हीही नक्की याप्रमाणे ट्राय करून बघा. आता सगळे मी वेगवेगळ्या शेपप्रमाणे याला वेगवेगळे तळून घेणार आहे. चांगले मंद आचेवर लालसर होईपर्यंत खरपूस कमी तेलात अगदी मी सगळे
वडे तळून घेतलेले आहेत आणि तुमच्या मुलांप्रमाणे मोठेही अगदी आवडीने खातील आणि अगदी झटपट होतो हा नाश्ता. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या भाज्याही घालू शकता यामध्ये. दिसायलाही खूप रेखीव दिसतो नाश्ता, बघू शकताय तुम्ही. मुलांनाही खूप आवडेल आणि मुलांना कळणार पण नाही यामध्ये एवढ्या भाज्या वगैरे घातल्यात. अहो मुलांनाच काय, मुलांबरोबर मोठ्यांनाही कळणार नाही यामध्ये एवढ्या भाज्या घातल्यात. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आकार दिलेले आहेत आणि ते मी खरपूस तळून घेतलेले आहेत. आता ही पद्धत बघा, मेंदू वड्यासारखे असं गोल करून त्यामध्ये होल पाडून मी व्यवस्थित तळण्यासाठी त्यामध्ये टाकलेले आहे. अगदी सहज होतात हे, जास्त काही मेहनतही करायला लागत नाही. याप्रमाणे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत मंडळी. माझा फक्त एवढाच हेतू आहे की हा पौष्टिक नाश्ता किंवा ह्या नाश्त्याची चव तुमच्यापर्यंत, तुमच्या जिभेपर्यंत पोहोचायला हवी. प्रत्येक घरामध्ये आपले महाराष्ट्रीयन पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने केले पाहिजेत किंवा त्यांची चवही तुमच्या मुलांना कळाली पाहिजे, तुम्हाला कळाली पाहिजे. आपल्या मुलांना आपली खाद्य संस्कृती कळाली पाहिजे, त्यांना त्याची चव चाखली पाहिजे. म्हणून हा एक प्रयत्न आहे. अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी दाखवलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा पदार्थ तेवढाच पौष्टिक आहे, हेल्दी आहे. मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा पदार्थ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्या घरातल्या मंडळींना खुश करा. तुमचे मुलेही आवडीने खातील. मुले भाज्या खायला मागत नाही, यामुळे भाज्याही त्यांच्या पोटात जातील. असे वेगवेगळे पदार्थ मला करायलाही आवडतात आणि खाऊ घालायलाही खूप आवडतात. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नक्की तुम्हाला आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअरही करा. चला बाय मंडळी, भेटूयात आता पुढच्या रेसिपीमध्ये लवकरच.